निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याने उमेदवारीसाठी आमदारांच्या ऑफिसमध्ये मांडला ठिय्या। भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला पार पडत असून यासाठी भाजपकडून उमेदवारी देताना गोंधळ निर्माण होत असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजपर्यंत भाजप वाढवण्यासाठी काम करूनही त्यांना डावलले जात असल्याचा प्रकार समोर येताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये दीपक माने यांनी अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम केले असून अनेक योजना आणि भाजपाचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता। आता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीसाठी ओबीसी महिला गटातून उमेदवारीची मागणी केली आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून भाजपा श्रेष्ठींनी नव्याने आलेल्या एका उमेदवाराला उमेदवारी दिल्याची माहिती समोर येताच आज दीपक माने यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठिय्या मांडला। या प्रकारामुळे त्यांना या भावना आवरता आल्या नाहीत। बोलता बोलता त्यांना कंठ दाटून आल्याने हुंदका फुटला। जोपर्यंत आमदारांशी भेट होत नाही तोपर्यंत आपण उठणार नसल्याचा त्यांनी निर्णय घेतला। या प्रकारामुळे भाजपामधील अंतर्गत वाद आणि उमेदवारी देण्याबाबतचा गोंधळ समोर आला आहे। इलेक्शन एवढं वार आहे, मी घरात का बसलोय अजून आम्हाला फिक्स नाही बाबा काय झाले काय नाही, कोणाचं काय झाले एकदम असं पॅनिक होणार। पॅनिक नाही का होणार? नाही मी तुम्हाला सांगतो एवढं वर्ष काम करतोय बघा, आता मी काय लई मोठं नाही आहे आणि आम्हाला हाल झाले तुमचं काय, तुम्ही जर प्रतिष्ठित आहे, तुमचं कष्ट केलं म्हणजे कष्ट म्हणजे आपणचं जे कष्ट आहे, आपण जे कष्ट केले ती आहे। आम्ही कोण आहे व किती अड्या दिसते संधीनगर सगळ्या पगार सोचले ते आम्हाला माहिती आहे। काय होतं आपण स्थितीत आम्ही कसं उभा केलंय तुम्ही आमचं ऐकून सुद्धा गेलं ना, मग काय नाही कुठे येते फोन काय करू आम्ही? मग बरं आम्ही विरोधात जात नाही आता तिथं सांगायचं ना मला, तुम्ही मग सांगा सुद्धा तयार नाही, बोलत तयार नाही। आज मग भाजपची लोकशाही म्हणताय आणि मग तुम्ही ऐकत सुद्धा नाही आमचं, आपण बोलत तयार नाही। मग सांगा ना आमचं काम, आमच्यापेक्षा काम जास्त आहे ना, मान्य आहे आम्हाला मान्य आहे, पक्ष होत नाही, पण तुम्ही असं करू नका। असं का कळलं मला हेच कळलं नाही। अजून निर्णय झालेला नाही। दुसरं काय झालं सांगतो, जे सांगली तिथं होणार होतं ते सगळं नेलं त्यांनी मुंबईला। मुंबईला गेलेलं आपण इथं सगळे बसून इथं काय सांगणार? शेवटची सगळी लिस्ट येणार प्रदेशाध्यक्ष, तोपर्यंत आपण हे सगळं माहिती आहे बघा भैया, पक्षांवर काय काय चालते आपल्याला मग सगळ्या गोष्टी माहिती आहेत। हे म्हणजे असं एकदम असा हे नाही आहे, मला अनुभव आहे। मग त्या कोण काय काय कळलं हे पण मला माहिती आहे। एवढा पण काही दूध खोला नाही आहे, एवढा पण मी काय दूध खोला नाही आहे। कोण काय कळलं हे पण मला माहिती आहे, त्यामुळे योग्य ठिकाणीच मी विचारायला आलोय। एवढा पण काय दूध खोला नाही आहे। मी पक्षाची सिस्टीम सुद्धा मला माहिती आहे, अंतर्गत काय चालू आहे हे पण सगळ्या गोष्टी मला माहिती आहे। त्या चवट्या मांडायचा विषय नाही आहे, म्हणून मी दादा निधन भेटायला आलोय मी त्याला। 2-3 दिवस 2-3 दिवस मग कोण उचलायला काय प्रॉब्लेम आहे? फोन पण उचलत नाही, माझा पण उचलत नाही। कोण उचलून काय आम्ही म्हणजे आमची एवढी पाठवता नाही का? आम्ही 15 वर्ष त्यांची जीवाचं दान केलं, काय काय कामत असतात, कोण उचलत नाही तरी कंटिन्यू। आणि मग आमदार आहेत ना ते, आम्ही बघा आम्ही त्यांचं म्हणा ते आमदार आहेत, मी भाजपचा पदाधिकारी, या नात्या नसताना आम्ही करतोय। आम्ही वेगळं काही नाही, आमचं वैयक्तिक कुठलं काम सांगत नाही किंवा आमचं कुठलं काय म्हणणं नाही आहे। आम्ही फक्त आमचं म्हणणं ज्याला एखादा निर्णय येईल तेव्हा आपण बसूया सगळेजण। पण निर्णय घेता युनिफॉर्म द्यायच्या अगोदर तुम्ही आम्हाला समजावून सांगा ना। नक्कीच होणार की सगळं युनिफॉर्म दिल्यानंतर तुम्ही आम्हाला काय सांगणार आहे समजावून भैया? आता भांडण चालू आहे की कुणासाठी चालू आहे? निष्ठावंतासाठी चालू आहे। ऐका, तुम्हाला काय सांगाल, मी दूध खोला नाही, मला सगळं माहिती आहे। मी इथंच का आलोय? मी इथंच खोट्या केसेस मग अंगावर केसेस घेतलेले, वैयक्तिक नाही पक्षाची घेतलेले। आता काम करत असताना आपण तो ओबीसी महिला पडल्या, ओबीसी महिलामधून आपण त्या ठिकाणी मागणी केली। पण मी काय म्हणतो, जे कोण स्टँडिंग आले आमच्यापेक्षा जर श्रेष्ठ असतील, कोण स्टँडिंग नगरसेवक आहे, कोणाची शब्द दिलेला आहे, त्या काही गोष्टी माझ्यात यायला लागलं होतं म्हणून समजून घेतो। मी त्या संघटनेत मोठा दर्शन आलंच की पक्षाच्या संघटनात पहिलं काम केलं नाही म्हणत नाही। आता एकदमच नवीन असा उमेदवार ज्याचा पक्षाचा काही संबंध नाहीये किंवा कामाचा संबंध नाही, कशाच नाही, सर्वेतून काढण्यामध्ये काय नाही, अशा गोष्टीमुळे दिल्याचं समजते। त्यानंतर आम्ही आता त्यांनी साहेबांना फोन करायला, दादाला फोन झाल्यानंतर आम्हाला सांगा समजावून दिलंय, नाही झालं फायनल अजून,
बरं दिलंय तर तुमचं असं काय तसं आहे सांगा, आम्ही काय नाही, आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही वार्डात त्यांचंच काम आम्ही करणार आहे. बसतो भैया, मला काही नाही, तुम्ही ऐका, मला हेच ऐका, हेच मला ऐकून, हे कोणी ऐकून तर घ्या ना तुम्ही, ऐकूनच कोणी काय बरोबर आपण बोलू. हां. ते बरोबर. इथंच का आलो? मला तुमचे समजते, मी पण आहे, पण मी काय म्हणते द्या तुम्ही, आलाय ना माझ्या ओबीसीकडे मनुष्य आला ना प्रवेश द्या त्याला, स्टँडिंग आहे आम्ही समजून घेतो, स्टँडिंग आहे तुम्ही त्याला घेता काही शब्द दिला असेल, आय मॅग्री, माझं काही म्हणणं नाहीये, पण ज्याला देताय तुम्हाला समजावून तर सांगा ना आम्हाला, म्हणून सांगा. अहो निर्णय होऊ दे, मी निर्णय आता काय बाहेर सगळ्या गोष्टी आहेत, सांगा मग तुम्ही आम्हाला समजावून, काही आम्ही समजून घेतो आम्ही. असं नाही आहे. हां. भरपूर त्याच्यामध्ये घडामोडी घडायला लागलेल्या आहेत. तेही आपल्याबरोबर आहे, पृथ्वीराज बाबू आपल्याबरोबर आहे, जनस्वराज आपल्याबरोबर आहे, RPI आपल्याबरोबर आहे. कसे ते त्यांनी गणित घालायला आम्हाला पण कळलं. काही जणांचं म्हणजे आरक्षणातलं नको आम्हाला ओपन मधलं पाहिजे, काही जणांना आम्हाला जेंट्स नको पुरुषच पाहिजे, सॉरी लेडीज पाहिजे, काही जणांना लेडीज देतो म्हणलं तर नको मला पुरुष पाहिजे, अशा सगळ्या भानगडी. मग त्यांनी एकदा गणित घालू दे, सगळं होऊ दे, मग ते आपल्याला सगळ्यांना बोलू नका. असं काय की कायम कुठं निघून जाणार आहेत ना, 2-3 दिवसात आपल्याला बोलू कधी एबी फॉर्म देणार आणि झाल्यानंतर परत येणार, मग काय मग त्याला काय किमान आपल्याला काय झालं काय नाही हे तर कळेल. मग हे समजायला पाहिजे, त्यासाठी तर आपल्याला कम्युनिकेशन पाहिजे का नको? बरं जाऊ दे, जिल्हाध्यक्ष भेटायला पाहिजे, बरं दादा नाही जिल्हाध्यक्ष, बरं आता आपल्या पार्टीचं कुठं जिल्हाध्यक्षांचं उत्तर दिलं, जिल्हाध्यक्ष आपण उचलत नाही, मग पक्षासाठी कोण आहे आमचं का? मग आम्ही काय करायचं, मग आता कुठला विचारला खरं सांगू का, भयानक त्याचा म्हणजे गणित घालण्यात वेळ जायला लागला. चला थांबा, पेशन्स ठेवा, आज नाही उद्या भेटलं ना, दादा भेटतील, जिल्हाधीश भेटतील, कोण भेटलं करत नाहीये मी दादाला, फक्त भेटायला आलो, दादाने मला भेट द्यावी, माझं पण ऐकून घ्या. असं काय तसं नाही. बघा आमचं काही आंदोलन नाही, माझं काही सुद्धा नाही आहे. आता आम्ही कुणाला म्हणणार, आता दादा आमच्यासाठी पितृत्व आहे, आम्ही तुम्हाला काय म्हणतो ना, आमचे नेतेच आहेत ते, त्याला किती निवडण्यासाठी आम्ही जीवा चांगली केलेलं आहे, जीवा चढाण केलेलं आहे. आता आम्ही कुणाला विचारणार, एक तर आपल्या प्रोटोकॉलमध्ये जिल्हाध्यक्षांना विचारलं पाहिजे, विचारलं म्हणजे जाब विचारत नाही, पण आम्ही हे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून विचारलं पाहिजे का नको, काय बाबा ते विचारतोय, ते सगळंच म्हणून देते, कोण उचलत नाही दादा सुद्धा, तर सांगा ना, हे नाही दीपक फिरलं झाला अजून, मग झाले तर असं झालंय, म्हणजे सांगू दे ना बाबा, ते आपल्यापेक्षा कामात श्रेष्ठ आहेत, जुने आहेत माझ्यापेक्षा, त्यांचं काम मोठं आहे, एक सांगू दे, काही म्हणणं नाही, त्यांनी जे सांगितलं समजून घेतलं, लगेच दुसऱ्या दिवसापासून मी माझी बायको सगळी माझे जे जे मित्र परिवार कार्यकर्ते संध्याकाळ वगैरे सगळं त्यांना निवडून आणण्यासाठी मी जीवन दान करतो. पण सांगा तुम्ही आम्हाला, पक्ष सोडून काही नाही, पण सांगा ना आम्हाला, आपण सगळ्यांची मग तेच म्हणतो ना, देतील तेव्हा आमच्या लोकांना नाही दिलं काम सांगा. पण भैया मी काय म्हणते, सांगू देत ना, मग आता माझे होतात, आता ओबीसी मनुष्य द्या की, मी काय म्हणतोय का, मग पार्टी मला कुठे न्याय द्यायचे ते देतील ना त्याने, म्हणजे मला समजते मला भावना, तो स्टँडिंग आहे, तुम्ही त्यांना प्रवेश देताना त्यांना काही शब्द दिला असेल, काय केलं असेल, पार्टी वाढवायचे हे पण मला समजते, मी त्या भूमिकेशी सुद्धा काही नाही, मी पण संघटनात्मक, पण त्याला दिलं तर समजू शकते, पण आम्ही कोण काही संबंध सुद्धा नाही, अशा लोकांना दिल्याचं नाही, समजते, मी समजते खरं आहे का, हे सगळ्यांना आवडेल. मग ते आम्हाला काही नाही, गेले 10-12 वर्षापासून आम्ही भाजपच्या एकनिष्ठपणे काम करतोय, काम चालू आहे आमचे एकनिष्ठपणे, आणि पक्षासाठी केसेस अंगावर घेतल्या, पक्ष संधीने रुजवलेला आहे, तळागाळात जाऊन तिथे केलेलं आहे, त्याच्यासाठी बऱ्याच आम्हाला त्रासही झालेला आहे. आत्ता इलेक्शनला ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे, आम्ही जुन्या पण करतो, ओबीसी महिलामधून आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, सर्वेप्रमाणे करायचं असं पहिल्यापासून ठरलेलं आहे. तर आता एकदमच नवीन, म्हणजे आम्हाला कुणाला कमी लेखायचा विषय नाही आहे, पण भाजपचा त्यांचा काही संबंध नाही आहे, जवळपास काही ते भाजपचे नाही आहेत, काही नाही, अशा एका नवख्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिल्याचं आम्हाला समजते. मग समजते म्हणून आम्ही भांडायला किंवा आंदोलनाला आलेलो नाही, दादाला आम्ही भेटायला आलो, दादा हे खरं आहे का, आणि खरं असलं तर बाबा हे कशा पद्धतीनं दिलं आहे, मग त्यांचं आमच्यापेक्षा काम जास्त आहे का, असलं तर आम्हाला मान्य आहे, मग आम्ही त्यांचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार. दादाला आम्ही फोन लावतो, दादा फोन उचलत नाही आहे, दादा आली दादांना भेटून दादांना आम्हाला समजावून सांगितले, आम्ही त्यांचं पक्षासाठी काम करणार आहे वार्डात. इथं बसायचं काय कारण?
बसलो नाही, दादाची वाट बघतो. हां, फोन उचलत नाही ते, दादांना भेटणार आणि जाणार. प्रतिमा माने, आम्ही वार्ड क्रमांक 11 आहेत. तिथं ओबीसी महिला पडलेल्या आहे, त्यामुळे आम्ही ओबीसी महिलामधून उमेदवारी मागितलेली आहे. आणि आता आम्हाला असं कळतं की ओबीसी महिला उमेदवारी एका वेगळ्याच व्यक्तीला दिली गेली आहे. मग त्या व्यक्तीनं जर खरोखर त्याचं काम आमच्या कामापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्यांना नक्कीच द्यावं, आणि हेच आम्ही दादांना विचारण्यासाठी आलेलो आहे.